नमस्कार. तर आज मी करून दाखवणार आहे झटपट अशी लसणाच्या फोडणीतील मस्त अशी मेथीची भाजी. मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापून झालं की छान असं मग यामध्ये भरपूर असा लसूण ठेचून घ्यायचा आहे. लसणाच्या भाजीत लसणाचा जास्त वापर केल्यामुळे त्या भाजीला खूप असा छान स्वाद लागतो आणि आपल्या शरीरासाठी लसूण पौष्टिक देखील असतो. त्यामुळे मेथीच्या भाजीत लसूण जास्त प्रमाणात वापरावा. मस्त असं लालसर लसूण भाजून झालं की यामध्ये 3 ते 4 मिरच्या मी मोडून घेतलेल्या आहेत. म्हणजे मोठ्या मिरच्या असतात त्याचे मी 2 तुकडे करून घेणार आहे. ते इथं आपल्याला फोडणीमध्ये ॲड करायचं आहे. आणि हे पाहिलं का मी इथं मीठ देखील ॲड केलेलं आहे. आधी थोडंसं लसणावरती जर मीठ ॲड केलं तर भाजीला त्या लसणामध्ये चव खूप छान लागते खाताना. म्हणून लसूण छान आधी मस्त परतून घ्यायचा तेलावरती, खरपूस असा, पण करपून टाकायचा नाही आहे. लाल होईल असा मस्त भाजून घ्यायचा. हे बघा आता मी इथे 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. अशा मधून मोडून घ्यायच्या आणि मगच इथे आपल्याला फोडणीला वापरायच्या आहेत. जास्त बारीक देखील मिरची चिरून घ्यायची नाही. त्याने काय होतं, भाजी जास्त तिखट होऊ शकते. म्हणून इथे आता व्यवस्थित स्वच्छ साफ करून धुतलेली भाजी घेतलेली आहे मेथीची. एक जुडी मी इथं मेथीची भाजी वापरलेली आहे. ती स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मी इथे धुवून घेतलेली आहे आणि मगच आपल्याला इथे फोडणीला वापरून घ्यायची आहे. फक्त इतक्या साहित्यांमध्ये आपली झटपट अशी ही मेथीची भाजी तयार होणार आहे. 50% भाजी शिजत आल्यावर यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे. शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक देखील करायचा नाही. तो भगर जाडसर वाटून घ्यायचा आणि मगच भाजीमध्ये वापरायचा आहे. हे बघा मी आधी देखील थोडंसं मीठ ॲड केलं होतं आणि आता भाजी फोडणीला टाकल्यानंतर थोडंसं मीठ मी यामध्ये ॲड करणार आहे. व्यवस्थित भाजी मस्त अशी परतून घ्यायची 3 ते 4 मिनटं आधी. थोडी भाजी शिजत आली की मग यामध्ये आपण शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करणार आहोत. खूप मस्त पौष्टिक आणि खूप सोपी पद्धत आहे ही मेथीची भाजी बनवण्याची. पटकन तव्यावरती 2 भाकऱ्या टाकायच्या आणि ही मेथीची झटपट अशी मेथीची भाजी बनवायची की झालं मग आपलं दुपारचं जेवण तयार. आणि एकदम पौष्टिक अशी ही भाजी आणि भाकरीसोबत तर अगदी अप्रतिम लागते. काही जास्त साहित्य यामध्ये वापरायची गरज नाही आहे. मेथीला पाणी भरपूर प्रमाणात सुटत असतं. आणि हो, झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे बरं का. या भाजीवरती झाकण न ठेवता भाजी शिजवून घ्यायची आहे. हे पहा मी आता शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे. जाडसरच शेंगदाण्याचं कूट आपल्याला इथे वापरायचं आहे. आणि मग पूर्ण भाजी आता आपण शेंगदाण्याचा कूट एकजीव करून शिजवून घेणार आहोत. अतिशय रुचकर अशी ही भाजी लागते. नक्की ट्राय करा. आणि अशा छान छान सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक या रेसिपीसाठी नक्की करा. परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.